सोडवता येणार नाही, टॉयलेट बनणारच नाही कुठेच. मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी आणि म्यानमार नागरिकांच्या मुद्द्यावर विधान परिषदेत आज जोरदार चर्चा झाली. सत्ताधारी पक्षाचे प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी घुसखोरी, बनावट कागदपत्र, अतिक्रमण आणि डेमोग्राफी बदलाबाबत कठोर कारवाईची मागणी केली. तर विरोधी बाकांवरून अनिल परब आणि शशिकांत शिंदे यांनीही सरकारवर निशाणा साधत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन, निधीची तरतूद आणि पोलीस यंत्रणेची जबाबदारी स्पष्ट करण्याची मागणी केली. तर यावर सरकारनं संयुक्त कारवाया सुरू असल्याचं सांगत आवश्यक असल्यास टास्क फोर्स स्थापन करण्याची तयारी दर्शवली. केंद्राकडून SIR संदर्भातही नियोजन सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली. बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी मुंबई पोलीस दलामध्ये स्वतंत्र विभागाची निर्मिती सरकार त्या ठिकाणी करू शकतं का, ते करणार का, अशा प्रकारचा दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि या विभागाला IPS अधिकारी आणि सर्व प्रकारचं मोठं संख्याबळ असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सुसज्ज अशा प्रकारची यंत्रणा त्यांना आपण उपलब्ध करून देणार का, अशा प्रकारचा सभापती महोदयांच्या माध्यमातून आपल्याला माझा प्रश्न आहे. संपूर्ण भारतामध्ये अवैधरित्या बांगलादेशींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राने जी कारवाई केलेली आहे ती नक्कीच ही अग्रेसर आहे आणि संबंध अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये आपली कारवाई ही नक्कीच इथे अग्रेसर आणि चांगली आहे. आणि आपण काय अजूनपर्यंत थांबलेलो नाही आहोत. आपल्या दर दिवशी आपली ही कारवाई आपण अग्रेसिव्हली अजून करतोय. जे इल्लीगली तिथे राहत आहेत त्या लोकांवर बुलडोजर फिरवण्याची ताकद तुम्ही दाखवणार आहात का? आणि ते दाखवत असताना प्लॅनिंग आराखडा म्हणून आम्ही पण तुम्हाला देतो, कुठे अवैध धंदे चाललेले आहेत, कोण कशाप्रमाणे बेकायदेशीर व्यवसाय करतोय, या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही कारवाई करणार का? आणि पोलीस यंत्रणेला तुम्ही जेवढे आपण पकडू त्यासाठी वेगळा निधी गृह खात्याकडून उपलब्ध करून देणार आहात का? डिटेन्शन सेंटरच्या जागेच्या प्रश्नाच्या अभावी जवळपास 3-3.5 वर्ष हा प्रश्न रखडला होता. परंतु सभापतीमध्ये या प्रश्नाच्या निमित्ताने एक माहिती जरूर देईन की आता आपण 20 कोटीचा निधी हा आपण महाराष्ट्रामधलं पहिलं डिटेन्शन सेंटर उभं करण्याकरता माननीय मुख्यमंत्री मोदींनी मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे. अनेक फेरीवाल्यांची आधार कार्ड जर तुम्ही बघितली सभापती महोदय, जन्मतारीख काय आहे? 1 जानेवारी. 1 जानेवारी सगळ्यांची जन्मतारीख आहे. आणि पोलिसांना विचारलं की ते म्हणतात त्यांच्याकडे आधार आहे. मालदा आणि मुर्शिदाबाद इथून येऊन मोठ्या प्रमाणात सभापती महोदय कागदपत्र तयार केली जात आहेत आणि अशी स्थानिकांची त्या ठिकाणी तक्रार आहे. विशेषतः मुंबईमध्ये महानगरपालिका असेल आणि पोलीस असेल ह्यांच्यावर ज्या हॉकर्सच्या बाबतीत ज्या संयुक्त कारवाया होत आहेत त्या कारवाई करत असताना पोलीस विभागाने तिथे खात्री करून घेतली पाहिजे की आपण जे काही आपण जर का आपण एखादा फिरवलं तिथून आपण उचलत असू त्याचे डॉक्युमेंट ताब्यात घेणं आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन तिथे मिळवणं. ह्या पद्धतीने आपण संयुक्त कारवाया आपण ज्यावेळेस आता आपण करायला सुरुवात केलेली आहेच. मुंबईमध्ये पोलिसांना आणि महानगरपालिकेला काय माहित नाही असं कधी झालंय? कुठली वस्ती अशी आहे की जिकडे बांगलादेशी नाही आहेत? विशेषतः ज्या झोपडपट्ट्या 1 माळ्यापेक्षा 5 माळ्यापर्यंत आहेत या सगळ्या झोपडपट्ट्यांची तुम्ही स्पेशल कॉम्बिंग करा आणि त्या स्पेशल कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये तुम्हाला हे सगळे सापडतील आपोआप. बाहेर कुठे शोधायला जायची गरज नाही. पोलीस स्टेशनचे रेट सांगू काय मी? प्रत्येक माणसाच्या पाठी दलाल किती पैसे देतो ते? महानगरपालिकेचे रेट सांगू काय मी? आणि हे जर झालं नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये आम्हाला बांगलादेशींना मुंबईमध्ये ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस यांचं दरपत्रक आम्हाला जाहीर करावं लागेल. आणि म्हणून माझी सरकारकडे विनंती आहे, पण सरकारने देखील याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सभापती महोदय उपस्थित केले आपल्याकडे असतील तर आपण द्यावी ना, आम्ही कारवाई करू त्याच्यावरती. पोलीस तर कारवाई करतच आहे, पोलीस कारवाई करतोच आहे. आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला द्यावी.